everyone, good morning and welcome you all to Rachna's Navangel World. Me, Sunny, and yes, it's a new day, new beginning, and day starts with all you lovely and beautiful people. So, आज आहे 24 hours duty, ready झालो आहे. So, जेवण ready होत आहे. So, काय जेवायला आहे हे तुम्ही YouTube shorts मध्ये बघतच आहात. So, stay tuned and stay connected. So, yes. नायसाची स्कूल आहे. सो टिफिन झाल्यावर लगेच नायसाला उठून लगेच 15-20 मिनिट्समध्ये तिला रेडी करून स्कूलला पाठवायचं आहे. बाहेर पाऊस पण भरपूर आहे. चला. सो किचनमधलं सगळं आवरून झालं आहे आणि पाऊस एवढा आहे ना, म्हणजे आता थोडं कमी झालं आहे, बट काळोख तुम्ही बघू शकताय. विदाऊट लाईट घरात काही कामच नाही करू शकत, कारण एवढं पावसाने गेला सकाळी, जसं की तुम्ही पाहिलं. त्यानंतर नायसासुद्धा गेली. नायसा आज हाफ ॲन आवर लेट गेली आहे, कारण तिची व्हॅन आय डोंट नो काय झालं, ब्रेकडाऊन झाली आय गेस, कारण दुसरी आलेली आणि 9 वाजता दुसरी व्हॅन आली, ती गेली. सगळं इकडचं सगळं काही आवरून झालेलं आहे. आईनी कपडे अर्धे मशीनला लावलेत, बाकीचे व्हाईटचे कपडे ते धुत आहेत. मी फ्लोअर वगैरे क्लीन करून घेते. त्याच्यानंतर मला एक शॉर्ट एडिट करायचं आहे आणि आज फायनली मी खूप महिन्यांनंतर माझे नेल्स करायला जाणार आहे. पहिले तर मी किती फ्रिक्वेंटली करायची ना नेल्स. आराम दिलेला मी माझ्या नेल्सला, कारण सतत केल्यामुळे सुद्धा नेल्स खराब होतात. सो आज फायनली मी माझे नेल्ससुद्धा करणार आहे. कुठे जाणार आहे ते तुम्हाला समजेलच. पावसाला काही थांबायचं नाही आहे. रात्र कसरत चालू आहे आणि आमच्या इथे तर लिटरली रेड अलर्ट दिलं. सो वाजले आहेत 11 आणि जसं मी म्हटली की खूप पाऊस पडत आहे. सो फायनली आताच नायसाच्या स्कूलमधनं मेसेज आला आहे की त्यांनासुद्धा ते सोडत आहेत. सो अराऊंड 11:15 वाजता वगैरे ते सोडणार आहेत. सो 12पर्यंत नायसा घरी येईल, बट मी नसणार आहे. आई आज तिला घेतील. जेवण माझं बाकीचं सगळं झालेलं आहे. आईंना आई वरण आणि भात ठेवणार आहे. सो चलो. आहे भूमी आणि ऑफकोर्स तुम्ही हिला ओळखतात. सो फायनली भूमीचा एक मस्त तिचं ड्रीम स्टुडिओ तिने ओपन केलेला आहे, नेल सीझन्स म्हणून. सो कॉंग्रॅच्युलेशन्स. थैंक यू सो मच. कितनी खुश हूँ मैं तेरे लिए. फायनली म्हणजे मी हिची ग्रोथ बघितलेली आहे फ्रॉम स्टार्टिंग. येस, आणि ती ग्रो करतच चालली आहे. सो मेनी कॉन्ग्रॅच्युलेशन्स. मैं बहुत खुश हूँ तेरे लिए. सो इथे ती नेल्स तर करतेच, बट त्याचबरोबर बाकीचे पण सर्विसेस आहेत, लाईक मेनिक्युअर, पेडिक्युअर, फेशियल और बॉडी मसाज, बॉडी पॉलिशिंग, हेयर वॉश, हेयर स्पा, हेड मसाज, खूप काही आहे. सो तुम्ही नक्की व्हिजिट करा. मी खाली डिटेल्स दिलेले आहेत, तुम्ही तिला कॉन्टॅक्ट करू शकतात. ही खूप छान करते, पण मला तिकडे गुदू होते. गुदू बोलते मराठी में. बच्चों की लैंग्वेज है ना ये, तो गुदू. अरे मैं तो कुछ भी बोलती हूँ. तुम लोग क्या बोलते हो? गुदी. भूमी मला फुल रिलॅक्सिंग ट्रीटमेंट देते. फारच गरज होती याची मला. आज रचना का पैम्परिंग सेशन है. काहीतरी छान हिने केलंय. सॉफ्ट वाटतंय मला. फायनली 4:30 वाजता सगळं वाइंड अप झालेलं आहे. मस्त नेल्स केलेले आहेत भूमीला तर काय सांगायलाच नको. तिनेच डिझाईन शोधली ॲज ऑलवेज, आणि खूप छान आम्ही गप्पा सुद्धा मारल्या. आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी सगळं काही मेन्शन केलेलं आहे. भूमीने परत एकदा सांगते, भूमीने खूप छान असं स्टुडिओ ओपन केलेलं आहे आणि खूप सारं प्रेम द्या. मला बघून खूप लोक हिच्याकडे ऑलरेडी आलेले आहेत. आता फेस्टिवल्स चालू होणार आहेत, लग्न समारंभ सुद्धा येणार आहेत लवकरच.
सो नक्की हिला व्हिजिट करा. आणि भारती, थँक्यू सो मच. हिने माझं खूप छान पेडिक्युअर आणि मॅनिक्युअर केलेले. हो ना, लाजली का ग तू? आता मला भूमी घेऊन चालली कुठेतरी. मला असंच ठेवलंय कधीपासून हिने. चीट डे है आज रचना का. रोजच असतो माझं चीट डे. तो रुका नहीं जा रहा है. सो ओके, हां. सो दिस इज व्हॉट माय चीट डाएट इज. हे असं हे खायला आणलंय मला. बेक वडापाव. दिस इज माय फेवरेट. हमारा सो वाजले आहेत 6. नायसा मॅडम आत्ता थोड्या वेळ पूर्वीच झोपली आहे. सकाळी मी 11 वाजता गेली, ती आत्ता आली. मस्त सगळं. ॲक्च्युली मी गप्पा मारत खूप वेळ बसलो आणि काही खाल्लं नाही. म्हणजे सकाळी 5:30ला उठली आहे, त्याच्यानंतर आज माझं काहीच रुटीन नाही झालं. खूप डिले झाला मला इवन टिफिन वगैरे बनवायला पण. खूप घाई गडबड झाली, त्यात पाऊस. मग आम्ही गेलो आणि मस्त वडापाव खाल्ला. डाएट आज काहीही फॉलो केलेला नाही आहे. सो माझा जो डाएट आहे ना तो फ्लेक्झिबल आहे. मी खूपदा चीट करते, पण जेव्हा चीट करते त्याच्यानंतर मी श्रुतिकाला सांगते सुद्धा. मला जेवढा माझा वेट लॉस करायचा होता डिलिव्हरीमध्ये, माझा जो वेट गेन झालेला, सो पोस्टपार्टम जो वेट होता तो जो मला कमी करायचा होता तो मी ऑलमोस्ट केलेला आहे. 13 to 14 kgs मी केलेला आहे. आत्ता जे पण डाएट करते ते मी माझा जो वेट आहे तो कॉन्स्टंट ठेवण्यासाठी करते. तर त्यात माझं खूपदा चीट डे हा येतोच. मी श्रुतिकाला तेच सांगते की श्रुतिका मी चीट डे किती करते तुला माहिती आहे का. म्हणजे म्हणून माझ्या वेटमध्ये कदाचित तुला काय फरक पण दिसून येणार नाही. बट देन तिनेच मला सांगितलं की हे आपण जे पण करतो ते तुझं वेट कॉन्स्टंट ठेवण्यासाठी आता करतो. कारण यू डोंट हॅव टू लूज सो मच ऑफ वेट. कारण मी खूप वेट लूज केलं तर मग हे सगळं आतमध्ये जाईल, हे सगळं आतमध्ये, जे मला स्वतःला सुद्धा नको आहे. म्हणून मी बिंदास चीट करते. जेव्हा पण मी डाएट करते तेव्हा मनापासून मी डाएट करते. बट मला मजा येते. अरे एकच आयुष्य मिळालं आहे. मी नेहमीच म्हणते एकच आयुष्य मिळालं आहे, त्यात पण एवढं स्ट्रिक्ट डाएट केलं तर मग माझी तर बँडच वाजेल. म्हणून मला जेव्हा हवं आहे तेव्हा मी खाते, तेव्हा मी मनापासून एक्सरसाइज पण करते. बट येस, दॅट डझंट मीन की मी माझ्या हेल्दी लाईफला असं लांब ठेवते आहे. मी मोर ऑफ हेल्दी फूडच खाण्याचा प्रयत्न करते. अँड येस, माय नेल्स आर लुकिंग व्हेरी गुड. सो आज मी एक शॉर्टसुद्धा शूट केलेला सकाळी आणि एक मिनी ब्लॉग तोसुद्धा शूट केला आहे. स्वतः फटाफट फ्रेशनअप होते आणि ते दोन्हीसुद्धा एडिट करते कारण ते मला पोस्ट करायचे आहेत. आणि पाऊस काय थांबत नाही आहे, कंटिन्युअस पडतो आहे. म्हणजे रिमझिम तरी पडतोच आहे. आणि आय नो व्लॉग थोडं लेट येतो आहे हा, कारण माझे मध्ये 2-3 व्लॉग्स होते. तुम्ही ऑलरेडी नेल्स रिलेटेड एक रील पाहिला असेल इंस्टाग्रामवरती. बट चलो. वेलकम. काय तुम्ही चाललात आम्हाला सोडून? काय हो? हे बघ, तुझ्या सासूबाईंना कोणतं लोणचं आणलं बघ. आम्ही नाही खातो. काय कशाचं? नॉनव्हेजचं लोणचं. खेकडा लोणचं. हो, मला एका माझ्या सहेलीने दिलं बघ तू. आणि पुढं खा, अनुजाला दिलेलं खाऊ. मस्त लाडू. गेली अनुजाताई? गेली. हो, पोचली. हा तिला आवडतो शुभांगीला म्हणून आणला लाडू घेऊन. अरे बापरे, लाडू. तुम्ही चाललात पण आम्हाला आता कशाला चालली? मी इथे येणारच ना. म्हणजे तुझं घर आहे मला. ते तर आहेच हो, ते तर आहेच. पण तरी सोडून जाणार आहे, दुसरीकडे जाणार आहे, ती कल्याणला जाणार आहे. आमची पण मैत्रीण जाणार ना. आवाज दिला का अशी मैत्रीण पाहिजे. खरं सांगते, आमचे पण मित्र मैत्रीण चालले. हो ना. पण काय करते आता, लांब आपल्याला. मला खूप असं एकदम खूप वर्षांनी म्हणजे अशी शुभांगी खूप घट्ट मैत्रिणी आहेत ग. आणि ते कधी सुटणार नाही. एकदम इथं आल्यापासून तर एकदम 7-8 वर्ष झाले. हो बाबू. आमच्या मैत्रिणींचा वाढदिवस आहे, त्यानिमित्ताने पार्टी आहे. तिकडे आम्ही चाललोय. मनीषा आंग्रे आमच्या कट्टा ग्रुपवरची मैत्रीण आहे. मस्त. वाढदिवस झालेला आहे. पण सकाळचे कार्यक्रम असले तर मी सकाळचे कार्यक्रम करून कल्याणला जाईल. पण
रात्रीचे कार्यक्रम असले की सनी टाकायच्या घरी नक्की. मोस्ट वेलकम, मोस्ट वेलकम. ती मला तेच बोलली. मी म्हटलं अगं मी नाही, एकटीला सवय झाली मला आता झोपायची. तिला म्हटलं मी ढकलून स्मितावडे आपण दोघी जाऊ. मोस्ट वेलकम. तुम्ही या कधी पण काय हे असेल ना तर मी येईन. म्हटलं येईन कधी नक्की. काय नाही, आम्ही ऍडजस्टमेंट सगळं. मंजिरी आदित्यला सांगा, भेटतो आम्ही लवकरच. आदित्यला प्रमोशन आलं. हो. अरे वा, अरे वा, कॉंग्रॅच्युलेशन. आपाप सगळं होतं. मला छान दिलं या सोसायटीने, भरभरून प्रेम दिलेलं आहे. तुमच्यासारखी सगळी माणसं कोण म्हटलं तर तो सोडून चालली काय. येऊ येऊ, आम्ही पण येऊ भेटायला तुम्हाला. आणि त्या मार्गाने गेलो का नक्की. हो, येऊ येऊ. आता तुम्ही सेलिब्रेट करा मस्त. उद्या सेंड ऑफ आहे. सेंड ऑफ म्हणजे ते काय चालली का मी इथंच आहे यांच्यामध्ये ना. असं मोठा प्रोग्राम आहे म्हणजे आमच्या ग्रुपचा आहे. सेंड ऑफ करा मस्त, एन्जॉय करा. आज पण पार्टी एन्जॉय करा मस्त. पार्टी उद्या पण. आणि रोज आता वजन वाढणार आहे. रोज पार्टी चालू आहे. हे छान आहे शिवानी. घेते घेते. हे काय नाहीसा बघा. आणि हे लोणचं तुम्हीच खायचं. ए नाहीसा. चला. सो वाजले आहेत 8. नायसा मस्त. नायसाची प्रार्थना वगैरे झाली आहे. आता नायसा करणार आहे ड्रॉइंग. आणि हे बघा, दिस इज नायसाच न्यू क्रिएटिव्हिटी. चल बस. काय कोणतं लेटर आहे? एक्स फॉर क्रिसमस ट्री. एक्समस. एक्समस. एक्समस काय? आणि असं डॉट्स तुला करायचे. तू असं असं त्याला फिरवते कशाला? यू हॅव टू डू डॉट्स. असं फिंगर्सनी करायचंय तुला. स्वतःपर्यंत माझं फक्त एक शॉर्ट एडिट झाला, तो मी अपलोड केलं. आणि आता सकाळपासून प्रॉपर मी जेवली नाही आहे, म्हणून आता मस्त पालक पनीर करणार आहे. पालक पनीर. सो पालक पनीरची क्विक रेसिपी तुमच्याबरोबर मी शेअर करते. सो इथे मी मस्त पालक जे आहे ते वॉश करून घेतलेलं आहे. आणि हा जो अगारोचा स्टीमर आहे, यात मी आधीसुद्धा तुम्हाला दाखवलं आहे की आपण खूप काही गोष्टी करू शकतो. अंडं उकडू शकतो, बटाटे स्टीम करू शकतो, हे अशा गोष्टी. कारण हे पालकला आपण कुक केलं की ते गळून जाणार. सो ह्याच्या खाली पाणी ठेवून ह्याला स्टीम केलं तर सॉफ्ट झाल्यानंतर आपल्याला ह्याची पेस्ट रेडी करायची आहे. पण तुम्ही बेबीचं फूड बनवू शकतात. काही तुम्हाला जे हवे ते करू शकतात ट्रॅव्हलिंगच्या वेळेस. दिस इज रिअली व्हेरी कन्व्हिनियंट. खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे जर केस तुम्हाला कोणाला घ्यायचं असेल तर. सो आता मी याला पाणी जे आहे ते बॉईल करत ठेवलेलं. सर्वात आधी पहिले हे जे पालक आहे त्याला आपण स्टीम करून घेऊया. सो पालक जे आहे ते मस्त स्टीम झालं आहे. जसं हवं आहे तसंच. ह्याला आपण थोडंसं गार करूया. थंड झाल्यावर याची पेस्ट करू. इथे मी तोपर्यंत तेलामध्ये कांदा फ्राय करत ठेवलं आहे. सो ह्याच्यात आता मी टाकते लसूण आणि मिरची. थोडंसं पाणी टाकून आपल्याला याची पेस्ट करून घ्यायची. सो कांदा सॉफ्ट झाला आहे, त्यात मी टाकलं आहे टमॅटो. त्यात मी टाकते थोडीशी हळद. आपण ही जी पेस्ट करून घेतलेली ती. यात मी टाकते थोडासा गरम मसाला, मीठ आणि लास्टला पनीर. तुम्ही नक्की ट्राय करा. ही रेसिपी ॲक्च्युली आईची आहे. आई अशा पद्धतीने बनवते आणि खरंच खूप छान लागतं. चपाती भाकरी कशाबरोबर. कधी आम्हाला पार्टी देतात तेव्हा सकाळीच राबो.
मनीषाताईंनी 100 शरद ऋतू जगावं, 100 शरद ऋतू पहावे, 100 शरद ऋतू आनंदात राहावे आणि 100 शरद ऋतू पर्यंत तुमची वाढ होत राहावी असं मी आमच्या कट्ट्यातर्फे तुम्हाला खूप होय महाराजा शंतनु तुझे सर्वदामिदं, शंतनु तुझे सर्वदामिदं, प्रार्थनामये भवशतायुषी, प्रार्थनामये भवशतायुषी, ईश्वर सदा कांतदर्शकं, ईश्वर सदा कांतदर्शकं, पुण्यकर्मणा कीर्तिमय जय, पुण्यकर्मणा कीर्तिमय जय, जीवनं तव भवतु सार्थकं, जीवनं तव भवतु सार्थकं, जन्मदिनमिदं प्रियसखे, जन्मदिनमिदं प्रियसखे, शंतनु तुझे सर्वदामिदं, शंतनु तुझे सर्वदामिदं. Happy birthday to you, happy birthday to you, happy birthday dear Manisha, happy birthday to you. May God bless you, may God bless you. Happy birthday, happy birthday, happy birthday to you. तुकामणे माझे तुझी सर्व साथ, पाणी नसली सुख आवडे, तुझी दारी उभा क्षणभरी, तेने मुक्तिचारी साधी येल्या. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, वाड्यातून मान काही म्हणा, ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ, गगन दाट हरी दिसे. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करया. चला कल्पतरूचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषाचे, चंद्रमेचे अलांछन, मार्कंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन, सोयरे होतू. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. शंकर म्हणतो तथास्तु, शंकर म्हणतो तथास्तु, शंकर म्हणतो तथास्तु, तथास्तु तथास्तु. मुला बाळांका पोराटोरांका पिकल्या पानांका सुखरूप ठेव महाराजा. कोणी सर्दी पडशान आजारी होत त्यांका बरा कर महाराजा. जी मिळत चोप असत त्यांचो कोणाचे 4 कर महाराजा. पोराटोरांचा अभ्यासात लक्ष लागानी महाराजा.
देवाला कदा कदा देव हल्ला पाहिजे. खूपच छान बनवले ना एकदम. आणि घरगुती जे असते ना त्याची वेगळीच पट्टी घरी बघा सासू किती कौतुक करतायत. 10-15 माणसं आली तरी लगेच स्वयंपाक करतात. अशी सासू मिळाली बघा तुम्हाला. सो वाजले आहेत 11:15 आणि सगळीकडचं वाइंडअप झालेलं आहे. पाऊस काय थांबायचं नाव घेत नाही आहे. आत्ता त्याची स्पीड कुठे कमी झाली आहे, नाहीतर आमच्या इथे रेड अलर्ट असं दिलेलं आहे. बट नायसाची स्कूल आहे उद्या. लेट्स सी. मग आता मस्त जाऊन मी झोपणार आहे. सकाळी 5:30ला उठले, त्यापासून अजिबात पूर्ण दिवस आराम नाही केलेला आहे. बट छान गेला आजचा दिवस आणि आय होप तुम्हाला सुद्धा आजचा हा दिवस आवडला असेल. भेटूया पण नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर अँड लिव्ह लाईफ. बाय बाय.